हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी सीमा तुमचं माझ्या या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करत आहे। आज आपण बनवणार आहेत वांगे आणि शेंगदाण्याचा कुट्टा, हे काळ्या मसाला भाजलेला घरचा। लागणारं साहित्य: शेंगदाण्याचा कूट, हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ, वांगे चिरून घेतलेले आहेत मी, थोडीशी कोथिंबीर आणि याच्यामध्ये पाणी टाकून याला कालवून घ्यायचं। त्यात निघाली मोठी लाल मिरची। आता तुम्ही म्हणताल 3च वांगे कशासाठी घेतले बाई? कारण आम्ही घरामध्ये आहेत 2च माणसं आणि मुलं काही वांगे खात नाहीत, मुलं रस्सा खातात आणि वांगे फक्त आम्ही दोघंच खातो, त्यामुळे 3च वांगे घेतले। आणि असं मस्त हे केलेलं मिश्रण त्याच्यामध्ये भरून घ्यायचं। शेंगदाण्याचा कुट्टा वांग्यामध्ये मस्त एकदम असं गच्च भरून घ्यायचा। आणि वांग्याची भाजी ती पण काळ्या वाटणाची, त्याच्यासोबत बाजरीची भाकरी, एकदम चव। थोडं पण नाही ठेवायचं ताटाला, पुसून मिसून भरून घ्यायचे सगळे वांगे। झाले माझे वांगे भरणं। गॅसवर कढाई ठेवली, त्याच्यात टाकलं तेल, हे लागणार लाल तिखट, हळद, मसाले एकत्र काढून घेतले एका वाटीमध्ये। तेल गरम झालं, त्यात टाकली जिरे मोहरी, ती चांगली तडतडू दिली। त्यात टाकला लसूण जिरे कुटलेले, मग ते मस्त आगी छान ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचं। त्यात टाकायची वरून सगळे मसाले आपण एकत्र केलेले, आणि ते पण मस्त असे तळून घ्यायचे मसाले सगळे। नंतर टाकायची हिरवी ताजी ताजी कोथिंबीर। तेल सुटायला लागलं की वांगे द्यायचे सोडून त्याच्यात। पुन्हा कोथिंबीर टाकायची। सध्या थंडी सुरू आहे, कोथिंबीर तर जशी म्हणाल तशी भेटते। पुन्हा वरतून टाकायचं मीठ आणि मग टाकायचं पाणी आणि पुन्हा हलवून घ्यायचं। हलवायचं बाजूला व्हायचं, मग अशी गदगद गदगद उकळू द्यायची। मग कसं बघा बाजूने कसं तेल सुटले मस्त। कशी दिसती झणझणीत भाजी, बाजरीची भाकर, वरण, फिक्क वरण भात, कांदा, लिंबू आणि मस्त घेतलं कार्बनेरनी चुरून आणि सुरू पण केलं खायला। अशी टाकायची पुन्हा भाजी वरून, वांग, लिंबू। तुम्ही माझा व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिला असेल तर मी तुमचे मनापासून खूप आभारी आहे। थँक्यू। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।